नमस्कार मित्रांनो. तर आज आपला 1 महिना कंप्लीट झालेला आहे ट्रेडिंग व्हिडिओज टाकून. 25 तारखेपासून आपण चालू केला होता आणि आज 26 तारीख आहे आणि मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं Instagram आणि YouTubeवर का आपण एक मंथ एंडला P&L शो करणार आहे लाँग व्हिडिओज टाकून. जे पण आपले प्रॉफिट असेल, जो पण आपला लॉस असेल तो आपण शेअर करणार आहे आणि जे पण आपले मिस्टेक्स झाले, जे पण आपण लर्निंग्स घेतले ते पण आपण शेअर करणार आहे. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या महिन्यात आपण 15 दिवस ट्रेडिंग केली. त्यातून पण आपले 7 दिवस स्टॉप लॉस हिट झाले. म्हणजे ऑलमोस्ट 50% स्टॉप लॉस हिट झाले. तरी सुद्धा रिस्क रिवॉर्ड हा कसा काम करतो, रिस्क रिवॉर्डचा मॅजिक काय आहे आणि स्टॉप लॉस किती महत्त्वाचे आहे ट्रेडिंगमध्ये, स्टॉप लॉसमुळे आपला कसा कॅपिटल वाचू शकतो हे, आणि त्यातून पण आपला एक एमर्जन्सीमुळे मोठा स्टॉप लॉस हिट झाला होता. तरी सुद्धा आपल्या रिस्क रिवॉर्ड कसा काम केला हे तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवणार आहे. कारण शेवटी हा आपला बिझनेस आहे आणि बिझनेसमध्ये नेहमी तुमचा प्रॉफिट होऊ शकत नाही. केव्हा केव्हा तुम्हाला लॉस पण करायला आणि केव्हा केव्हा तुम्हाला वेट पण करायला लागेल तुमच्या ऑपरेशनसाठी. पण तुमचा प्रॉफिट लॉसच्या अगेन्स्ट किती मोठा आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तर तेच आपण दाखवणार आहे तुम्हाला स्क्रीनवर. तर हे बघा, हे आपला काईटचा इंटरफेस आहे आणि ही मी आता तुम्हाला दाखवायला डेस्कटॉपवर दाखवतोय. कारण आपण ट्रेडिंग ही मोबाईलवरच करतो, पण आपण काही गोष्टी मी मोबाईलवर दाखवू शकत नाही कारण स्क्रीन पण छोटी असेल, तिथं मला एक्सप्लेन करता येत नाही. म्हणून मी तुम्हाला, ही माझी स्क्रीन आहे, हा माझा अकाउंट आहे आणि इथं तुम्ही याद केला दीपेंद्र नरोत्तम घर तुम्हाला दिसत असेल, हा माझा अकाउंट आहे. आणि इथून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कन्सोलमध्ये जायचं आहे. तर मी कन्सोलमध्ये गेलो तुमच्यासमोर आणि आपल्या रिपोर्ट्समध्ये P&L बघायचं आहे या महिन्याचा ना. तर आपण इक्विटी, फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेड केलं आहे आणि या महिन्याचा म्हणजे मार्चमध्ये 25 तारखेपासून आपण चालू केलं होतं, राईट? 25 ते आत्तापर्यंत किती आपण केलं आहे, हे बघा, हे आपलं. म्हणजे आपण टोटल प्रॉफिट 14,000चं केलं आहे. त्यातून आपण ब्रोकरेज पे केलं आहे 3025. थोडा जास्त ब्रोकरेज आहे, त्याच्यावर आपण वर्क करू. आणि आपण टोटल 11,000 प्रॉफिटमध्ये आहे. हे बघा, आणि यात बघा तुम्ही, यात तुम्हाला प्रॉफिट पण तेवढेच दिसतील आणि लॉस पण तेवढे दिसतील. म्हणजे ऑलमोस्ट मी तुम्हाला बोललो होतो. आता तुम्ही इथं बघा. इथं प्रॉफिटचे दिवस किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 दिवस प्रॉफिट आणि 7 दिवस लॉस आहे. त्यातून हा एक जो डार्क दिसतोय ना तुम्हाला, हा डार्क दिसतोय तो मोठा प्रॉफिट झाला. मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण टाकलाय, रील्समध्ये पण आहे. कारण एमर्जन्सी झाली होती. मी स्टॉप लॉस सोडून ट्रेड सोडून गेलो होतो. स्टॉप लॉस पण लावायचा विसरलो. त्याच्यामुळे नाहीतर आज आपण 15,000 प्रॉफिटमध्ये असतो. 15 नाही तरी 14,000 नेट प्रॉफिटमध्ये असतो. म्हणजे टोटल आपण 20,000 प्रॉफिटमध्ये असतो आणि ब्रोकरेज त्यातून काढून तेवढा. तिथे एक मिस्टेक झाली. ती मिस्टेक आपण नोट केलेली आहे. त्यातून नंतर त्याच्यानंतर पण आपण त्याच्यावर वर्क केलं आणि नंतर प्रॉफिटेबल राहिलो, जसं तुम्हाला दिसत असेल. आणि आपल्याकडून काही चुका झाल्या, मिस्टेक्स झाल्या, काही लर्निंग्स, आणि एक लर्निंग मला दिसली की स्ट्रॅटेजी नंबर 2 मध्ये आपण जेव्हा बोललो होतो 50 पॉइंट्सचं टार्गेट घ्यायला पाहिजे. पण तिथं काही सिनेरिओ असे येतात, 1 अवरमध्ये जर बघितलं तिथं आपण 100 पॉइंट त्यात पण घेऊ शकतो. आणि स्ट्रॅटेजी नंबर 1 आपण खूप वेळा मिस केली. कारण नाईटमुळे, आणि 2 वेळा स्ट्रॅटेजी नंबर मिस झाली आपल्याकडून. तिथं आपले ऑलमोस्ट 7,000चा प्रॉफिट, ऑलमोस्ट 5-6,000 प्रॉफिट तरी अजून 6-7,000चा प्रॉफिट वाढला असतं. बट ठीक आहे, इट्स अ पार्ट ऑफ गेम. प्रत्येक वेळी तुम्ही मार्केटला, तुमची नाईट शिफ्ट असली, त्याच्यावर जॉबमुळे तुमचा थोडा प्रॉब्लेम आहे. ओव्हरऑल सांगायचा उद्देश काय आहे, आपण 7 वेळेला लॉस झाला आणि 8 वेळेला ऑलमोस्ट 50% आहे. प्रॉफिट पण तेवढाच आहे आणि लॉस पण तेवढ्याच दिवस लॉस झाला, तेवढ्याच दिवस प्रॉफिट. तरी आपण बघा 10,000, 11,000 प्रॉफिटेबल आहे. हे महत्वाचं आहे. खूप लोक मला विचारत होते, तर स्टॉप लॉस हिट होतात. अरे स्टॉप लॉस जर तुम्ही द्यायला घाबरले ना, तर तुम्ही ट्रेडिंग करूच शकत नाही. कारण स्टॉप लॉस आहे ना, तुम्हाला प्रॉब्लेम कुठं होतो माहिती आहे लोकांचा, जेव्हा पण ते स्टॉप लॉस देतात, तर ते त्याच्याबद्दल खूप विचार करतात. अरे स्टॉप लॉस आज आपल्याला हा, म्हणजे त्यांना मार्केट किंवा रेट बघायचाच नाही. मी किती वेळा तुम्हाला दाखवलंय का मी मार्केट रेडमध्ये सोडून दिलंय ट्रेडिंग. त्याच्यामुळे तुम्हाला इथे ग्रीन दिसतोय. आता हा, मी जर त्या लॉसला जर कव्हर करायला गेलो असतो, तर नक्की हा मायनसमध्ये असता. लोकांचा प्रॉब्लेम इकडे होतो. म्हणून मी तुम्हाला दाखवतोय, जे पण आहे ते तुम्हाला लाईव्ह दाखवतोय. तर इथं बघा, इथं काय झालंय, जेव्हा पण आपला लॉस आहे तिकडे आपण ट्रेडिंग बंद केलेली आहे. बघा लॉस बघा, 1400, 800, 1400, म्हणजे ऑलमोस्ट आपला लॉस 1500 आणि 1500च्या आसपासच आहे मॅक्सिमम, आणि त्याच्या खालीच आहे. प्रॉफिट बघा तुम्ही 2,000, ते पण 2,000, 3,000, 5,000, 3,600, 3,700. हे बघा, हे इम्पॉर्टंट आहे. हेच लोकांना थोडा प्रॉब्लेम येतो ट्रेडिंग करताना. का त्यांना आहे ना, लॉसेस छोटे ठेवतात आणि एकच लॉस झालाय बघा 5,000चा. पण त्याच्यानंतर आपण तो पण माझ्याकडून चुकी झाली, एमर्जन्सी झाली खरी त्याच्यामुळे. नाहीतर तो पण नसता तर आपण आज चांगला प्रॉफिटमध्ये असतो. आत्ता लोकं बोलतील, एक ₹1,25,000 टाकून 11,000 प्रॉफिट. एवढा प्रॉफिट खूप कमी आहे. आता तुम्ही हे विचार करा,
आपण आता ही गोष्ट आहे ना, काम करून केलेली आहे आणि एका क्वांटिटीवर केलेली आहे. आता तुम्ही जर हे नेहमी तुम्ही जर एवढा कॉन्फिडंट व्हाल का तुम्ही 11,000 काढू शकता, तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला फक्त आणि फक्त क्वांटिटी वाढवायची आहे, पैसे. पण जेव्हा त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्फिडन्स गेन करणं खूप महत्त्वाचं आहे. 11,000 काय कमी अमाउंट आहे का? 11,000 1,25,000 तुम्ही बघितले तर ऑलमोस्ट ऑलमोस्ट 9-10% 9-10% रिटर्न आहे. आज तुम्ही हेच पैसे बँकेत टाकले ₹2,50,000 तुम्हाला ₹5,000 तो वर्षाला देतो. ₹5,000 ते ₹6,000 बरोबर? आज तुम्ही ते एका महिन्यात कमवले, तर ऑलमोस्ट तुम्ही 12 महिन्यातून जर 6 महिने तरी असे प्रॉफिटेबल राहिले, तरी तुम्ही बँकेपेक्षा जास्त पैसे कमवाल. म्हणजे ऑलमोस्ट म्युच्युअल फंडच्या रेटमध्ये तुम्ही पैसे कमवाल. हे बघा, लोकं फक्त अमाउंट बघतात. हे अमाउंट महत्त्वाची नाही स्टार्टिंगला. अमाउंट वाढवायला काय आहे? उद्या जर मला कॉन्फिडन्स आला, मी तर 75 जागी 1000 क्वालिटी घेईन. पैसे अरेंज होतील. जर कॉन्फिडन्स आला, तर पैसे अरेंज करायला काय आहे? पंच 75 जर डबल क्वांटिटी केला, तर हा 20,000 झाला. तर जर ₹2,00,000 माझ्याकडे असते, तर हा 20,000 झाला असता. तर 5,00,000 असेल, तर 50,000 महिन्याला. पैसे फक्त आत्ताचा गेम काय आहे माहिती आहे? आता लोकं कुठं चुकी करतात माहिती आहे? लोकं चुकी इथं करतात, की लोकं आहेत ना, पैशांच्या मागे धावतात. पर्सेंटेज बघत नाही. अरे 1,25,000 1,20,000 आपण स्टार्ट केला. त्यात जर ₹10,000 भेटले म्हणजे ऑलमोस्ट 9-10% पर्सेंटचा रिटर्न आहे. जो बँक तुम्हाला एका वर्षात देतो, तो बँक तुम्हाला ते तुम्ही एका महिन्यात कमवलेत. ते तुम्हाला हा बघा तुम्ही बघाल ना माझा हा लॉस नव्हता झाला त्याच्यात हा 15,000 पर्यंत गेलता. नेट नेट 15,000 पर्यंत गेलता. पण ठीक आहे, काही गोष्टी आपल्या चुक्या झाल्यानंतर पण आपण प्रॉफिटेबल आहोत. आता काही लोकं बोलतात नाही प्रॉफिट काढू शकत नाही. अरे पण तुम्ही जर आता हीच गोष्ट आपण कन्सिस्टंट राहिलो, एका वर्षानंतर मी तुम्हाला क्वांटिटी वाढवून पण दाखवणार आहे. कसं तुम्ही पैसे वाढवू शकता. तर तुम्हाला मी हे 10,000चं 1,00,000 पण दाखवतो, फक्त मला इथं पण पैसे जास्त टाकायचे, क्वांटिटी जास्त घ्यायची. पण आपला माइंडसेट, सायकॉलॉजी त्याप्रमाणे डेव्हलप करणं खूप महत्त्वाचं आहे. लोकं चुकीतच करतात, लोकं घाई करतात. ऑप्शन बायिंग करतात. अरे हजार-हजार क्वांटिटी घेतात. काहीच माहीत नाही मार्केट कसं वर्क करतो आणि एक एक दिवस जॅकपॉट लागतो. चुकून तो त्यांच्या फेवरला 10-20 पॉइंट जातो. लगेच बुक करतात. नंतर त्याच्यानंतर त्यांना माहीतच नाही मी कशाला बुक केला, कुठं बुक केला, काय केलं. त्याच्यानंतर परत ते पैसे ते एका दिवसात 20,000 कमवले समजा 1000 क्वांटिटीने, तर ते 3 दिवसात ते 60,000 झालं त्यांना समजत पण नाही. तर ही एक मोठी चूक आहे. ही चुक्या माझ्याकडून पण झालेल्या आहेत. त्यातूनच मी सुधारलो. मला तेव्हा समजलं की मार्केटमध्ये आपल्याला लगेच अपेक्षा मोठी नाही ठेवली पाहिजे. आपल्याला जर बँकेपेक्षा जास्त पैसे काढू शकतो आपण सध्या 4-5 वर्षात, तुम्हाला याला टाईम द्यायला लागेल. तुम्ही 4-5 वर्षात खूप तुम्ही प्रत्येक मार्केट बघाल. मार्केट प्रत्येक वेळी आता पुढच्या वेळी आपण काही चेंजेस करणार आहोत. ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर प्रत्येक वेळी तुम्हाला मार्केटमध्ये काहीतरी चेंज करायला लागेल. तेव्हाच तुम्ही पैसे कमवू शकता. ती चेंजेस काय असणार आहे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओजमध्ये सांगणारच आहे. पण तुम्हाला मार्केटमध्ये टिकणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही टिकलं तर तुम्हाला मार्केट इझिली पैसे देईल. हेच मला असं वाटतंय आणि मी तुम्हाला ते लाईव्ह करून दाखवतोय. किती लोकांना पटेल ही गोष्ट माहीत नाही. पण नक्की तुम्हाला जर खरंच पटत पण नसेल मी काय बोलतोय, माझ्याकडून काय चुकी होत असेल तुम्ही नक्की कमेंटमध्ये करा. आणि काय तुम्हाला पाहिजे असेल सजेशन ते पण तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. YouTubeवर तुम्ही सबस्क्राईब करा कारण YouTubeवर सबस्क्रायबर खूप कमी आहेत. तर मी तुमच्याकडून फक्त सबस्क्रायबरचा डिमांड केलाय. बाकी कुठली डिमांड केली माझी स्ट्रॅटेजीज पण फ्री ऑफ कॉस्ट आहेत. सर्वच फ्री ऑफ कॉस्ट आहेत. तुम्हाला जे पण हेल्प पाहिजे असेल तुम्ही Instagramवर मेसेज करू शकता, कमेंट करू शकता YouTubeवर, काही पण करू शकता. मी तुम्हाला लगेच रिप्लाय जेवढा मला होऊ शकेल तेवढा मी करायचा प्रयत्न करतो. जेवढा पण कामं करून कारण खूप लोकं कामं करून ट्रेडिंग करतात आणि ट्रेडिंग करून ते आपला पगार पण घालवतायत त्यात. मग ते कसं ट्रेडिंग करायचं हेच माझा उद्देश आहे या चॅनलमागे. नोकरीसोबत ट्रेडिंग. कसं आपण ट्रेडिंग करून जर मी आता तुम्ही बघा 11,000 काढले म्हणजे माझे एक्स्ट्रा खर्च माझे निघाले ना घरातले. जे पण मला एक्स्ट्रा पैसे पाहिजे असतील कुठल्या गोष्टी ते मी पैसे काढलेले आहेत. मग हे आपण कसे काढू शकतो? किती वेळेला कसा तुम्ही कन्सिस्टंट किती राहू शकता मार्केटमध्ये हेच आपण बघणार आहोत. तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि काही पण असेल तर कमेंट करा. धन्यवाद.